नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेमध्ये 245 पदांची सरळ सेवा भरती होती। त्याची या ठिकाणी हॉल तिकीटचं जे आहे सूचनापत्र पडलेलं आहे, परंतु अजून सुद्धा लिंक चालू झालेली नाहीये। नेमका प्रॉब्लेम काय आहे आपण जाणून घेणार आहे त्याच्यात। चला तर स्टार्ट करूया। नागपूर महानगरपालिकेच्या रिक्त असलेल्या 245 सेवा पद भरतीसाठी जाहिरात निघाली होती। या ठिकाणी ती प्रसिद्ध करण्यात आली होती। nmcnagpur.gov.in वरती तुम्हाला या ठिकाणी ऍडमिट कार्ड जे आहेत ते आलेले आहेत। यामध्ये जर कोणाचेही ऍडमिट कार्ड या ठिकाणी निघत नसतील तर या ठिकाणी बघा त्यांनी हेल्पलाईन नंबर दिलेला आहे। TCS हेल्पलाईन नंबर आहे या ठिकाणी आणि NMC हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेला आहे। तुम्ही दोन्ही नंबर या ठिकाणी डिस्प्ले आहेत, तुम्ही बघू शकतात। त्या कंपनीमध्ये किंवा त्या मनपाला किंवा TCS ला या ठिकाणी तुम्हाला 17/3/2025 ते 27/3/2025 पर्यंत सुरू राहणार आहे। तर तुम्हाला हॉल तिकीट जर निघत नसेल तर तुम्हाला याच्यामध्ये कॉल करायचा आहे। तुम्हाला काय करायचं आहे, या वेबसाईट वरती यायचंय nmcnagpur.gov.in वरती आल्यानंतर रिक्रुटमेंट मध्ये या। तुम्हाला जे सूचनापत्र आहे आजचं ते या ठिकाणी दिसून जाईल। त्यानंतर खाली यायचंय तुम्हाला या ठिकाणी 10 नंबरला ऑनलाईन लिंक फॉर अप्लाय होतं। या ठिकाणी अप्लाय वरती तुम्हाला क्लिक करायचंय। या ठिकाणी ते फॉर्म विल बी अवेलेबल ओनली बिटवीन दिलेले त्यांनी, तर त्याच्यामध्ये त्यांनी अजून लिंक जी आहे हॉल तिकीट किंवा ऍडमिट कार्ड साठी ती चालू केलेली नाहीये। त्यांचं या ठिकाणी बंद आहे ती, तर कधीपासून ती सुरू होणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर तुम्हाला या ठिकाणी मॉक टेस्टची लिंक पाहिजे असेल तर ती सुद्धा अवेलेबल आहे। कशा पद्धतीने तुम्हाला एक्झाम राहणार आहे त्याचंही या ठिकाणी भेटून जाईल। तर मित्रांनो, यामध्ये बघा तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर या फोन नंबरवरती कॉल करायचा आहे। यानंतर बघा तुम्हाला हा टाइम टेबल बघायचा आहे, ज्याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे। 4/3/2025 ला पडलेला आहे। या ठिकाणी बघा ऑनलाईन परीक्षेचा टाइम टेबल आहे। या ठिकाणी पहिला जो पेपर होणार आहे तो या ठिकाणी बघा 20 तारखेला होणार आहे। कनिष्ठ अभियंता आणि वृक्ष अधिकारी यांचा होणार आहे। सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत आहे पहिली शिफ्ट आणि त्यानंतर त्याच तारखेला कनिष्ठ अभियंता विद्युतचा 1 ते 3 वाजेपर्यंत सेकंड शिफ्ट मध्ये होणार आहे, लक्षात घ्या। त्यानंतर बघा स्थापत्य अभियांत्रिकेचं बघा या ठिकाणी 24 तारखेला होणार आहे, 25 तारखेला होणार आहे। या ठिकाणी 24 ला बघा सकाळी 9 ते 11 मध्ये पहिली शिफ्ट आहे, नंतर 1 ते 3 मध्ये दुसरी शिफ्ट आहे, 5 ते 7 मध्ये तिसरी शिफ्ट आहे। त्यानंतर बघा 25 तारखेला 9 ते 11 मध्ये पहिली शिफ्ट आहे आणि दुसरी शिफ्ट जी आहे 1 ते 3 मध्ये आहे। या ठिकाणी लक्षात घ्या। त्याच्यानंतरचा पेपर आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य, तर 26 तारखेला या ठिकाणी 3 शिफ्ट आहे त्यांच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या आणि त्यानंतर 27 तारखेला सकाळची शिफ्ट आहे या ठिकाणी 9 ते 11 वाजेपर्यंत। नंतर नर्स परिचारिका GNM साठी आहे 27 तारखेला 2 शिफ्ट मध्ये होणार आहे, 1 ते 3 वाजेपर्यंत दुसरी शिफ्ट असेल आणि 5 ते 7 मध्ये या ठिकाणी तिसरी शिफ्ट असणार आहे। या ठिकाणी बघा तुम्हाला एक महत्त्वाची नोट दिलेली आहे, उपरोक्त पदांच्या ऑनलाईन परीक्षेकरता ऍडमिट कार्ड नागपूर महानगरपालिकेच्या त्याच वेबसाईट वरती राहणार आहेत जिथे दिलेलं आहे। संकेतस्थळ भरती रिक्रुटमेंट या लिंकवर असेल आणि दिनांक 17/3/2025 पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत। म्हणजे तुमचे जे हॉल तिकीट आहेत ते या ठिकाणी 17/3/2025 पासून टाकणार आहेत। म्हणजे पेपर जे आहेत 20 तारखेपासून सुरू व्हायले तर 3 दिवस आधीच या ठिकाणी तुम्हाला हॉल तिकीट भेटून जाणार आहेत। जरी या ठिकाणी जर तुम्हाला हॉल तिकीट कसं काढायचं या ठिकाणी लक्ष द्या। अर्ज क्रमांक जो तुमचा ऍप्लिकेशन नंबर आहे तो टाकायचा आहे आणि त्यानंतर भरती वेळी जो पासवर्ड तुम्ही टाकलेला आहे तो टाकायचा आहे। ऍडमिट कार्ड या ठिकाणी उपलब्ध होऊन जाणार आहे। ज्यांना ऍडमिट कार्ड या ठिकाणी डाउनलोड होत नाहीत किंवा काही प्रॉब्लेम येतो या ठिकाणी त्यांना या ठिकाणी या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि तुम्हाला तुमचा प्रॉब्लेम त्यांना सांगायचा आहे, ते या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतील। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेमध्ये 245 पदांची जी भरती आहे त्यासाठीचे पेपर सुरू होणार आहेत। तर त्यासाठी जर काही प्रॉब्लेम आला तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या। अपडेटेड माहिती तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।